लक्ष्मी स्पोर्ट्स खानावले. हॅलो. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होती. टॉस जिंकलाय अनमोल किंग्स कळंबोली टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मैदानावरती पहिल्या मॅचचा आपण उल्लेख करूया. खूप चांगली मॅच रंगली होती. हरिओम डोलवी पेन या टीमच्या विरुद्ध विवा सुपरस्टार मानगाव या टीममध्ये. टार्गेट त्या मॅचमध्ये फार मोठं नव्हतं, परंतु लवकर चेस करण्यामध्ये यश आलं. सुशांत मोकल याच्या नेतृत्वामध्ये खेळणारा तो संघ शुभम जाधवच्या विरुद्ध रणशिंग फुंकला गेलेला आणि त्यामध्ये यश मिळाले सुशांत मोकलला. मॅचकडे जाऊया. एका बाजूला आशिष मेहरोल, दुसऱ्या बाजूला रजत मुंडे, ISPL चे सुपरस्टार आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. रायगडमधून अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने आपलं नशीब आजमावलं आणि त्याच्या समवेत आणखीन एक युवा ISPL सुपरस्टार आर्यन नाईक देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. सो पहिला बॉल, आशिष मेहरोल तयार बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. सो इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आणि याच अतिरिक्त धावेसोबत त्यांना मात्र आता जावं लागणार आहे पुढे. आर्यन नाईक सारखा एक युवा टॅलेंटेड खेळाडू. खरं तर बामणडोंगरी गावामध्ये ज्यावेळेस या खेळाडूची पारख झाली त्यानंतर मात्र त्याने स्वतःला सिद्ध केलं. लोवर फुल टॉस सॉफ्ट आणि ड्राईव्ह केले. बॉल ऑन साईडला जाईल. एक सिंगल रन त्या ठिकाणी मिळते. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावात 2. सुरुवात चांगली झाली आहे. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह हे आहेत तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे परिणाम. कारण जेवढे तुम्ही एका लेवलला जाऊन खेळताना त्यावेळेस तुम्हाला क्रिकेटचं स्टँडर्ड कळायला सुरुवात होते. ग्रामीणमध्ये आपण खेळतो, आपल्याला फक्त मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं माहीत असतं, परंतु ज्यावेळेस एका स्टँडर्ड लेवलला आपण क्रिकेट खेळतो त्यावेळेस हे फटके नक्कीच इम्प्लिमेंट करण्यामध्ये प्रत्येक खेळाडूला एक वेगळीच ओळख मिळते आणि तेच सध्या आर्यन नाईकच्या बाबतीत घडते. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळेल, ज्याने मात्र खऱ्या अर्थाने तिन्ही सीझनमध्ये खरं तर चॅम्पियन पद भूषवण्याचं काम त्याने केले. फायनलिस्ट तो राहिला प्रत्येक टीम मधून. शॉर्ट पिच बॉल होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. बाल बाल बसवला आणि त्यामुळे कदाचित तिथून सिंगल धाव मिळणार आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 3 वरती जाऊन पोहोचली. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. मेहरोल, आशिष मेहरोल तयार ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. ग्राउंडची लांबी लवकर ओळखली आणि पाठवून दिले बॉलला लॉंग ऑन सीमा पार. षटकार. अनेक हिरे सापडलेत खरं तर या रायगड टेनिस क्रिकेट विश्वाला, ज्यांनी मात्र रायगड जिल्ह्याचं नाव हे मात्र 7 समुद्रापलीकडे नेले. अपकमिंग यंगस्टर सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहा ऑन साइडला पुन्हा एकदा सॉफ्ट आणि फक्त पुश केला बॉल. सिंगल एका धाव्यासाठी मिडॉन मधून सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 रन. 10 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन रजत मुंडे. एक बॉल त्याने फेस केला आतापर्यंत आणि एक बॉलवरती 1 रन सिंगल त्याने स्ट्राईक रोटेट केली. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळालाय. मिड ऑफ कडे बॉल येईल. सिंगल एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे घेऊन जाण्यामध्ये यश आले दोन्ही बॅटर्स. पहिल्या पॉवर प्ले मध्ये खरं तर कोणतीही विकेट न गमावणं हे जमेची बाब राहणार आहे. 11 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये किती धावा इथे उभारल्या जातील याकडे लक्ष लागले. त्यामुळे पुढचं टार्गेट या मैदानावरती किती सेट होणार आहे हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहील.
ऑन साइडला फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॉल लॉंग लेगला थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आल्यात 15 विदाउट एनी लॉस. खेळ संपलाय. टीमची टोटल 15. तर एक विशेष सूचना आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते. सुनील चावरी ॲज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. सिद्धिविनायक मैदान सोनारी या मैदानात IPL सध्या सुरू आहे. तर कोणतीही सूचना न देता तो या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकला नाहीये. त्यामुळे त्याच्यावरती आयोजकांच्या वतीनं या सामन्यानंतर एक ठोस पाऊल उचललं जाईल याची आपण नोंद घ्या. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. सुनील चावरी कंबोडियाचा आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून बॅट्समन या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता आणि त्याचा लिलाव देखील झाला होता. मात्र तो कोणतीही सूचना न देता या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहिलाय. त्यामुळे आयोजकांच्या वतीनं विनंती करण्यात येते की त्याच्यावरती ठोस कार्यवाही केली जाईल या मॅच नंतर, अशी तुमच्यापर्यंत सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत. धन्यवाद. निश्चितपणे काय कारवाई असेल ते थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल, परंतु कारवाई होणार हे हे मात्र 100% खरी बात आहे. कारण कोणतीही पूर्वकल्पना पूर्वसूचना न देता एखाद्या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहून खरं तर टीमचा बॅलन्स मात्र बिघडला जातो आणि हेच खरं तर गोष्ट आहे. त्यामुळे अनमोल किंग्स कळंबोली टीममध्ये खेळणारा खेळाडू कारवाईस पात्र राहणार आहे अशी सूचना आयोजकांनी आम्हाला कळवली आहे. मॅचकडे जाऊया आपण. पुन्हा एकदा 15 धावांनंतर सुरुवात झाली दुसऱ्या ओव्हरला. ऑप्समच्या बाहेर जाणारा बॉल आणि त्याच्यासोबत हलकी छेडछाड करण्याचा प्रयत्न. रजत मुंडेचा प्रयत्न फसलाय. पहिला धक्का सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समन रजत मुंडे गॉन. बाहेर जाणारा हा बॉल होता. दिनेश पाटील नारपोलीचा खेळाडू आणि त्याने मात्र केली कमाल. रजत सारखी मोठी विकेट मिळवणे हे मात्र स्वप्नवत आहे आणि ती विकेट मात्र मिळवली. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होते 6व्या पर्वामध्ये आणि या 6व्या पर्वाचे आम्ही स्वतः साक्षीदार होतो. याचा मात्र आम्हाला अभिमान आहे. खूप चांगली संकल्पना आज राबवली गेली. गेल्या 5 वर्षांपूर्वी शिरढोण गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडेकर साहेब यांच्या माध्यमातून या संकल्पनेला सुरुवात झाली आणि त्यानंतर पाहता पाहता या संपूर्ण रायगड प्रीमियर लीगची जी मुळे आहेत ती रायगड जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पसरलेली आहेत आणि आज ही स्पर्धा पनवेल तालुक्यातून आता उरण तालुक्यामध्ये आली आहे. कालावधीमध्ये पुढील कालावधीत कदाचित आणखीन पुढील टप्प्यामध्ये ही स्पर्धा पाठवण्याचा प्रयत्न स्पर्धेचे प्रमुख अर्थातच मंगेशजी वाकडेकर साहेब करतीलच, परंतु या वर्षीचा जो मान आहे तो खऱ्या अर्थाने सोनारी गावच्या आमच्या आदरणीय महेश शेटकडू यांना मात्र मिळाला आहे. एक अतिशय दानशूर आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे. समाजसेवेचा ध्यास हा नेहमीच त्यांच्या प्रथम स्थानी राहिला आणि प्राथमिक दर्शनी या गोष्टीला फार महत्त्व ते देतात. आणखीन एक शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल जास्त हवेमध्ये गेलाय. वॅकेंट झोन मध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर कलेक्ट केला जाईल. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये प्रयत्न केला जाईल. 2 आल्यात. गौरव घोसाळकर मैदानामध्ये आपल्या पाहायला मिळतोय. सावरोलीचा खेळाडू रसायनी खालापूर तालुक्यातील हा खेळाडू गौरव घोसाळकर आज मात्र मैदानामध्ये 1 डाऊनच्या रूपाने रजत बाद झाल्यानंतर त्याची जागा तो सांभाळण्यासाठी आलाय. पाहायचं की त्याची जागा कितपत सांभाळेल. कारण रजत सारखा एक स्टार आणि शांत संयमी खेळाडू बाद झाल्यानंतर दबाव जाणवेल का तर नाही. स्वीप केलंय. बॉलला स्क्वेअर लेग कडे पाठवून दिला, परंतु फिल्डर ज्या वेळेस हवा विरुद्ध दिशेने वाहते ना, हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करणं प्रत्येक फलंदाजाला महागात पडत आणि तेच घडलंय गौरव सोबत. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीमला.
17-2 या स्थितीमध्ये दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम आपल्याला पाहायला मिळते. आर्यन नाईक 4 बॉल त्याने फेस केले, 12 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. त्यामध्ये एका षटकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्या व्यतिरिक्त चांगली कामगिरी येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनकडून होताना दिसते, परंतु फार वेळ ते तग धरू शकत नाहीयेत. मयूर पाटील आल्या मैदानामध्ये, इन ॲक्शन तोही आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयूर पाटील पोस्त्री गावचा खेळाडू. आज खरं तर रसायनी खालापूर विभागातून अनेक खेळाडू या संघामध्ये खेळतात, कारण टीमच त्या विभागातील आहे. त्यामुळे जास्तीत जास्त त्या विभागातील खेळाडूंना संधी कशी देता येईल याकडे मात्र लक्ष ठेवलंय. बॉल हवेमध्ये अपील लाऊड आहे, परंतु अंपायर सांगतात की बॉल खांद्यावर लागल्याने बॉलरला देखील याची पूर्ण जाणीव आहे. दिनेश पाटील नारपोलीचा खेळाडू आज मैदानामध्ये एका वेगळ्याच रूपामध्ये पाहायला मिळाला. रजतची पहिली विकेट काढली, त्यानंतर महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो गौरव घोसाळकर. त्याची देखील विकेट काढली. स्क्वेअर लेगकडे बॉलला टर्न केला, अंधाधुंदी शॉट, परंतु धावा मिळतील 4. चौकाराने मात्र केली आहे मयूर पाटीलने सुरुवात. रायगड जिल्ह्यातील अनेक असे खेळाडू आहेत. यावेळेस मात्र पहा स्विच करून खेळण्याचा प्रयत्न, खरं तर लाऊडली अपील त्या ठिकाणी झाली. विकेट किपर कडून बॉल सुटल्यानंतर थोडीशी निराशा पदरामध्ये पडल्यासारखं झालं आणि त्यामुळे कदाचित थोडंसं नाराज व्हावं लागते. असं वाटलं होतं ऑप्शनच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला अटेम्प्ट केलं, बॅटची एज लागली होती, परंतु विकेट किपर कडून सुटलेला झेल बरंच काही सांगून गेलाय. या रिॲक्शन त्यांच्या स्पष्ट चेहऱ्यावरती आपल्याला दिसून आल्यात. 21-2 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. तर याच दरम्यान रायगड जिल्हा परिषद पेनचे सन्मान्य सदस्य सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम साहेब, या स्पर्धेत तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. येस, ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. आणि त्यांच्या समेत डोलवी गावचे उपसरपंच रोहन म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. येस. 24 आणि लाईव्ह अमित म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. पुंड्याच्या या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो आणि पनवेल रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आपण पाहतो की रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी खानावकर साहेबांचं देखील आज आगमन झालंय. शिवा गोंदले यांचं देखील आगमन झालंय. सर्व आलेल्या मान्यवरांचं महेश कडू मित्रमंडळ तर्फे मनापासून हार्दिक स्वागत. येस अर्षद. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये आशिष मेहरोल पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळतं. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केले, बॉल खेळला थ्रू द कव्हर, एक सिंगल रन या ठिकाणी मात्र येते. आर्यन नाईकचं शांत आणि संयमी क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. 5 बॉलमध्ये 13 वरती तो खेळतोय आणि त्याला माहित आहे उर्वरित येणाऱ्या 2 ओव्हर ज्या बाकी राहतील, 3 ओव्हर बाकी राहतील, तिथून ज्या 2 ओव्हर 3 ओव्हर्स बाकी राहतील त्यामध्ये आपल्या अटॅकिंग भूमिका करता येऊ शकते. त्यामुळे कदाचित तिथून या शांत संयमी स्पिरिट सोबतच धावा लागणार आहे त्याला. 22 वरती 2 सध्या ही स्थिती पाहायला मिळेल आपल्याला. ओ क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉल, यॉर्कर लाईनचा बॉल पूर्णपणे बीट झाला. कोणतीही चान्स दिली नाही मयूर पाटीलांनी, डायरेक्ट जाऊन मधली दांडी उखाडली आहे. बॅट्समन आउट. तो क्रेशर यॉर्कर बॉल होता, 2 पायांच्या मधून बॉलला काढला आणि त्यानंतर मयूर पाटीलला पूर्ण अचंबित करून टाकलं. आशिष मेहरोलचा हा बॉल ऑफ द डे आपण आतापर्यंतचा म्हणू शकतो. काय कमालीचा बॉल डिलिव्हर केला. बॉलचं प्रत्युत्तर नव्हतं आणि त्यामुळे कदाचित तिथून जावं लागले मयूर पाटीलला. तोही बाद झाला, परंतु सलामीला आलेला यंगस्टर टॅलेंटेड बामणडोंगरी गावचा खेळाडू आज मात्र मैदानावरती तग धरून उभा आहे. त्याला माहिती आहे येणारा प्रत्येक बॅट्समन आपल्याला साथ देईल की नाहीची शाश्वती नाही, परंतु टीमने माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती मला आज चांगल्या रीतीने पार पाडायची आहे. हे पहा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून जे बॉल डिलिव्हर करण्यात आला होता मागच्या बॉलवरती, जी विकेट मिळाली मयूर पाटीलची,
ती विकेट मात्र दाखवण्यात आली आहे. जीवन शिंदे नवीन बॅटर पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल त्याच्यासाठी, हाही बॉल सॉफ्ट हँडने ढकलून दिला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं. सिंगल एक धाव मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड अगदी संथ गतीने पुढे चालले. परंतु ह्या मैदानावरती जर आपण पाहिलं, धावा बॅटमधून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. पहिल्या मॅचमध्ये जवळजवळ 63-64 धावांचं लक्ष उभं केलं गेलं होतं हरिओम डोलवी पेन टीम समोर, आणि ते आव्हान लवकर पूर्ण करण्यात आलं सुशांत मोकल आणि त्यांच्या टीमकडून. ऑन साईडला पायावरचा बॉल मिड विकेटच्या वरून फ्लाय होत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पायावरचा बॉल, एक पाय हवेमध्ये एक पाय जमिनीवरती, स्वतःचा बॉडी बॅलन्स सावरत मारलं. षटकार. ती आहे आर्यन नाईकची ओळख. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत बॉल, मिडॉनला बीट करत मागे येतोय. लॉगॉन मध्ये फिल्डर आहेत. बॉल सुटला दिनेश कडून, तोपर्यंत एक सिंगल रन इथून कंप्लीट केली जाते. हे आहे टेम्परामेंट. खरं तर एक व्यावसायिक आणि त्याचबरोबरीने मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळल्यानंतर एका युवा खेळाडूमध्ये आलेलं टेम्परामेंट, थोडं शांत संयमी स्वभाव त्याचा मात्र आपल्याला नक्की दिसून येतोय. आज 4 संघ स्पर्धेमध्ये खेळतात. जागा बनवून खेळायचा होता. अपील लाऊड आहे आणि पंचांची बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट मिळतीये. खरं तर दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावळी टीम एका मागोमाग एक विकेट चालली आहेत, याचा मात्र आता कुठे ना कुठेतरी अभ्यास करावा लागेल. जीवन शिंदे LBW आउट. स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात दैविक स्पोर्ट्स खानावली टीम दैविक लक्ष्मी या नावाने आज संघ खेळताना पाहायला मिळतो. अनमोल किंग्स कळंबोलीच्या विरुद्ध खूप चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. प्रोजेक्टेड स्कोर सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो 60 रन. जर याच सिक्वेन्सने याच रन रेटने ते चालू राहिलं तर 60 धावा बनतील पहिल्या इनिंगमध्ये, जे खरं तर माफक असेल स्कोर. या मैदानावरती भौगोलिक स्थितीनुसार जर आपण पाहिलं तर मैदान थोडंसं बाउंड्री लाईन जवळ आहे, त्यामुळे ॲडव्हान्टेज बॅट्समॅनला मिळतोय. परंतु चांगली गोलंदाजी अगदी आशिष मेहरोल सारख्या बॉलरची जर ओळख करून दिली तर त्याच्यासारखी गोलंदाजी या मैदानावरती फार प्रभावशाली राहते. स्पर्धेची खरं तर चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असते, कारण की महाराष्ट्रातील सर्व अग्रनामांकित स्पर्धांपैकी एक प्रीमियर लीग स्पर्धा म्हणजे रायगड प्रीमियर लीग, ज्यामध्ये 4ही जिल्ह्यातील खेळाडू अगदी गुण्या गोविंदाने खेळण्यासाठी येतात. पहिला ओपनिंगचा दिवस ज्यामध्ये मुंबईतील संघ येतो, ठाणे जिल्ह्यातील संघ येतो, पुणे जिल्ह्यातून संघ येतो आणि रायगड जिल्ह्याची स्वतःची हक्काची टीम या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. यावेळेस खरं तर थोडंसं वेगळं पण आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धेमध्ये. खरं तर आदिवासी गटाला देखील या ओपनिंग सेरेमनीमध्ये आज ठाणा रायगड या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आशिष मेहरोलच्या 2 ओव्हर पूर्ण झाल्या, 24 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स महत्त्वाचे त्याने मात्र मिळवलेत. शरद मुसळे आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये, 6व्या क्रमांकाचा बॅट्समन, 30 वरती 4 या स्थितीमध्ये दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम खेळते अनमोल किंग्स कळंबोलीच्या विरुद्ध. आशिष मेहरोलवरती टीमने जी जबाबदारी दिलेली ती जबाबदारी खूप चांगल्या रीतीने त्याने पार पाडली आणि आता सुरुवात झाली 4थ्या ओव्हरला, ज्यामध्ये बॉलिंगसाठी तयार होतोय बॉलर दिनेश. तर याच दरम्यान या रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे आपण पाहिले तर शिल्पकार जनक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आताच विद्यमान अध्यक्ष म्हणून याची निवड झाली. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय मंगेश शेठ वाकडकर साहेबांचं आगमन होतोय. मोस्ट वेलकम साहेब.
ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग चा उगम झाला, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून हा संकल्प राबवण्यात आला आणि आताच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेचे सर्वोत्तम पदावरती असणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व या साहेब स्वागत आहे तुमचं. मंगेशजी वाकडेकर साहेबांचं आगमन होतोय या क्रीडा नगरीमध्ये. तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. येस, ओव्हर टू हर्षद. येस, थँक्यू व्हेरी मच. नुकतीच खरं तर रायगड जिल्हा अध्यक्षाची माळ ज्यांच्या गळ्यामध्ये पडली, आमचे आदरणीय मंगेशदादा वाकडीकर, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. ऑन साइडला शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, पॉवरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांकरिता हा येतोय उत्तुंग षटकार. आताच्या स्पर्धेमध्ये आगमन झाले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मंगेशर वाकडीकर, ज्यांच्या संकल्पनेतून रायगड प्रीमियर लीग ही संकल्पना उदयास आली आणि पाहता पाहता 5 अभूतपूर्व यशानंतर 6व्या पारामध्ये स्पर्धा पाहतोय. आणि काल देखील त्यांना सांगितलं आपल्या भाषणामध्ये की आत्ताच ते अध्यक्ष झाले, सर्वोत्तम पदावरती विराजमान आहेत आणि त्यांनी सांगितलं की यावर्षी आम्ही असा बजेट सादर करू जो भूतोना भविष्य कधी सादर झालाय. मोस्ट वेलकम साहेब, तुमच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वेलकम. रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होते. दिवस क्रमांक पहिला 37:4. आजच्या दिवस रात्रीतील सामना क्रमांक 2 सध्या सुरू आहे. समोरच्या दिशेने गॅप मध्ये मोठी गॅप शोधली आहे. एक टप्प्याच्या मदतीने बॉल चाललाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये चौकार चेक. तर याच दरम्यान जाधव, रोहिदास जाधव यांचं आगमन झालंय. तर सुनील चावरी जो अनुपस्थित राहिलाय. आता प्रशांत खानावकर जे उपाध्यक्ष आहेत आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे, त्यांना आता माहिती दिली की त्याच्या जागी सचिन तरे, मॅन फ्रॉम कलंबोली, हा खेळू सुहास करे हा खेळू खेळणार आहे. चिनवून घ्या आपण. येस हर्षद. येस, पुन्हा एकदा बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसलाय. दिनेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आले. नारपोलीचा खेळाडू, 2 विकेट त्यांनी मिळवलेत. महत्वाच्या 2 विकेट्स होते, ज्यामध्ये आपण नक्की उल्लेख करू. रजत मुंडे सारखा खेळाडू त्याने बाद केला. त्यानंतर गौरव घोसाळकर सारखा बॅट्समन त्याने बाद केलाय. हे मोठं त्याचं यश आहे या पहिल्या ओव्हरमधील. इथे देखील ऑन साईडला खेळलेला फटका, एक सिंगल धाव आली. सिंगलने मात्र धावफलक पुढे घेऊन जाण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतात. आल्या पावली शरद मुसळेने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. 4 बॉलमध्ये 11 वरती तो खेळतो आणि विपरीत 8 बॉलमध्ये 21 धावांवरती आर्यन नाईक आपल्याला पाहायला मिळतो. तर तेजस म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये घडलेला हा खेळाडू आज मात्र 7 समुद्रापलीकडे जाण्यासाठी तयार झालाय. परंतु आज ISPL सारखी मोठी स्पर्धा तो गाजवतोय, हे मात्र फार अभिमानास्पद आहे बामण डोंगरेसाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली बॉलला आणि बॉलला पाठवून दिले लॉंग लेग सेमा रिशाच्या बाहेर. 4 धावांकरिता हा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वरती. 46, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. ओव्हर 46 फॉर 4, 46ला 4 या स्थितीमध्ये दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 30 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि आता 4थ्या ओव्हरमध्ये एकूण 16 धावा आल्यात. फार मोठी ओव्हर राहिली. दिनेश पाटीलने देखील 22 धावा ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्या विपरीत अजून विचार केला तर पहिला बॉलर आशिष मेहरोलने देखील 22 धावा खर्च केल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. 2 विकेट त्यालाही मिळाले, 2 विकेट त्यालाही मिळालेत. परंतु आता ही सुरुवात थोडीशी भेदक होताना पाहायला मिळते, कारण आर्यन नाईक सारखा खेळाडू या उर्वरित 2 ओव्हरमध्ये स्वतःला थांबू शकेल असं तरी दिसत नाहीये. जर इथे आर्यन नाईकला थांबू शकण्यामध्ये यश आले तर मात्र कदाचित सामना चांगला बनेल. साहिल खानावकर बॉलिंग मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या धाटणीचा हाही गोलंदाज आहे, लक्ष असेल याच्याही गोलंदाजीवरती. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आर्यन नाईक त्या ठिकाणी डेंजर एंडकडे धावताना पाहायला मिळाले, परंतु एक सिंगल रोखू शकले नाहीये. 47 रन स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. एक
सावध पाऊल हेच मात्र खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने दोन्ही टीमला घेऊन जाणार आहे. थोडीशी अटॅकिंग भूमिका घ्यावी लागेल, कारण धावा जर बनल्या या मैदानावरती कमीत कमी 80+ धावा जर झाल्या तर सेकंड इनिंगमध्ये मजा येईल. तर धावा डिफेंड करण्यासाठी फार काही मेहनत घ्यायची गरज लागणार नाही, परंतु बॅटिंग करणारी टीम जर या फर्स्ट इनिंगमध्ये कमी धावा करते तर सेकंड इनिंगमध्ये तुमचा संघर्ष तीव्र राहणार आहे हेच सांगण्याचा प्रयत्न झाला. आर्यन नाईक सारखे खेळाडूला तुम्हाला रोकावं लागेल, अन्यथा कठीण आहे पुढचा प्रवास. या षटकाराच्या मदतीने दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम अर्धशतकाच्या पुढे चालली आहे 53 वरती. आणि मात्र आणखीन एक दमदार सुरुवात याही ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करून दिली होती. ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. येस, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अतिरिक्त धावे ते मात्र मिळते संघाला आणि एक्स्ट्रा धावेसोबत टीमची टोटल जाऊन पोहोचली 54 वरती. साहिल खानावकर गोलंदाजीसाठी आला. पहिल्या बॉलवरती शरद मुसळेने स्ट्राईक रोटेट केली, एक सिंगल काढून आर्यन नाईकला स्ट्राईक वरती आणलं. परंतु आता आर्यन हा आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय. हाच उल्लेख मगाशी मी केला होता की शेवटच्या ज्या 2-3 ओव्हर्स राहतील, ओहो इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉलला खेळून काढलाय आणि बरोबर खेळाडू कक्षामध्ये बॉलला पाठवून दिले जाते 4 धावांकरिता. Check. हा येतोय चौकार. तर याच दरम्यान या स्पर्धेमध्ये सन्मान्य प्रफुल्लजी पाटील साहेब, तामशी बंदर प्रसिद्ध उद्योजक यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब. त्यानंतर संदेशजी ठाकूर वाशीचे सरपंच यांचं देखील आगमन झालं. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये महेश कडू मित्रमंडळ अजित सोनारीमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. साहिल तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या खालून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. पहिला बॉल खरं तर डॉट खेळतो. आता एवढे बॉल खेळल्यानंतर हा पहिला डॉट बॉल आर्यन नाईकसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. असावं, कारण की षटकार चौकारांची भाषा पहा. एक सिंगल एक षटकार, एक सिंगल एक चौकार, एक सिंगल एक षटकार, त्यानंतर सिंगल एक चौकार, षटकार चौकार, ही भाषा तो बोलून गेलाय आणि एकूण 35 वरती जाऊन तो पोहोचलाय. टॅप केले बॉल. पुन्हा एकदा पॉइंटमध्ये फिल्डर आहेत. एक सिंगलने पुन्हा स्ट्राईक रोटेट केली जाते. दिस इज अ टॅलेंटेड क्रिकेट. समजुतीचं क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हटलं जातं की तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस आपल्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत अशा वेळेला सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करावं आणि या सिंगल डबल ज्या धावा येत आहेत त्या मात्र तुमच्यासाठी लाभदायक बनतील. अजून शेवटची एक ओव्हर येणं बाकी. या ओव्हरमधील एक बॉल बाकी आहे. टोटल 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे उर्वरित 7 बॉलमध्ये कमीत कमी 20-22 धावा आल्या तर मजा येईल. फायटिंग टोटल मात्र उभी राहील मैदानाच्या आतमध्ये. साहिल खानावकर ऑन साईडला पायावरती लागला बॉल आणि पंचाची बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेटचं पतन. शरद मुसळेला जावं लागते माघारी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 59ला 5 दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम. हे सध्या VIP डाईस आपलं दाखवलं जाते. खरं तर या स्पर्धेचे प्रणेते म्हणून आम्ही ज्यांची ओळख नक्कीच तुम्हाला करून देऊ, आमचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय मंगेजी वाकडेकर साहेब, या गावकीचे माजी अध्यक्ष कडू साहेबांसोबत चर्चा करताना सध्या दिसतात आणि खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी घेतलेला त्यावेळेस 5 वर्षापूर्वीचा डिसिजन आज संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटला एक वेगळा न्याय देतोय. या संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेली स्पर्धा रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व आज सोनारी गावामध्ये होतंय आदरणीय महेशजी कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये. 5 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना टीम दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीमने.
शुभम नाईक हॅलो मैदानामध्ये. चेक तर मुंगेशजी लबडे साहेबांचं आगमन झालंय पंचायत समिती सदस्य त्यांना देखील विनंती करतोय पंचायत समिती अध्यक्ष यांचं देखील लबडे साहेब या आपण मंचावरती तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो. मंगेश वाकडेकर साहेब तुम्हाला जातीनं आमंत्रित करतात या मंचावरती यावं आपण आणि स्थान पडणं बाबा स्वागत आहे तुमचं. ओ रिव्हर्सचा काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवून दिले गली पॉइंटच्या बाहेर 4-6 रन करिता हा षटकार आहे. केला गेला परंतु या रिव्हर्स मध्ये पूर्ण डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःचं कंट्रोल होतं आणि खरं तर या फटक्यांसाठी विशेष करून आर्यन ओळखला जातो. आज त्याच फटक्यांची प्रचिती आली आहे. पहा, जागा बनवली, 2 पावलं मागं सरकला आणि त्यानंतर अटेम्प्ट केला स्ट्रोक बरोबर गली पॉइंट मधून बाहेर पाठवून दिले. 6 धावांकरिता षटकार आलाय. धावसंख्या 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 65 रन्स नाव ऑन द बोर्ड. शेवटच्या ओव्हरमध्ये संदेश मुंडेवरती जबाबदारी देण्यात आली. पुन्हा एकदा रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढले. बाउंड्री लाईन जिथे जवळ आहे तिथेच मात्र हे स्ट्रोक अटेम्प्ट केले जातात आणि बॉलला पाठवून दिले. पुन्हा एकदा तोच झोन, तोच क्षेत्र, रिझल्ट सेम, रन सेम, षटकार. थँक्यू. वैयक्तिक 48 वरती खेळताना पाहायला मिळतोय आर्यन नाईक. अजूनही संधी आहे या स्पर्धेतील. रायगड प्रीमियर लीग 2026 6व्या पर्वातील पहिलं अर्धशतक झळकावण्याची नामी संधी आर्यन नाईकला आली आहे. कारण स्वतःला सिद्ध करण्यासाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे की या स्पर्धेला आज अनेक प्रेक्षक पसंती देत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडलेले तमामचे लाडके प्रेक्षक, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 3,46,164 सबस्क्रायबर 24 लाईव्ह इव्हेंटचे कंप्लीट झालेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखीन सुगीचे दिवस या चॅनलला मिळतील. कारण आपल्या भूमिपुत्राचं, आपल्या हक्काचं, अग्री माणसाचं चॅनल आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. 48 वरती खेळतोय. 15 बॉल समोर ड्राईव्ह केले. गॅप शॉट सिलेक्शन. RPL सीझन नंबर 6 ची पहिली 50 आर्यन नाईकच्या नावावरती आणि बॅट उंचावून त्याला मात्र खऱ्या अर्थाने हा अभिवादन स्वीकारतोय. समस्त प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या. आर्यन नाईकचा परफॉर्मन्स आवडला असेल तर. अंडर 19चा खेळाडू, वयाची 19 पूर्ण न केलेले खेळाडू आज मात्र चमकला. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्याने स्वतःला सिद्ध केलंय. आणि हेच आहे चंदू सर, ज्या वेळेस तुमची सुरुवात तुम्ही शांत पद्धतीने करता, मग शेवटच्या मुमेंटला तुम्हाला आक्रमक होता येतं आणि तेच घडलंय आर्यन नाईकच्या बाबतीत. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, परंतु यावेळेस त्याच्यासाठी क्षेत्ररक्षक गली पॉइंट मध्ये उभा करण्यात आला आणि त्याचं भाग्य एवढं चांगलं आहे. आम्हाला कांचन पालकर नुकतीच माहिती देत आहेत की त्याचं भाग्य एवढं चांगलं आहे. श्रीनगर के वीर या टीम मध्ये तो खेळताना पाहायला मिळाला. त्या टीम मधून त्याला सगळ्या मॅचेस खेळण्याची संधी मिळाली आणि आज म्हणूनच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये स्वतःला त्याने सिद्ध केले. आणि यामागे भरपूर लोकांची मेहनत होती आणि त्यामध्ये विशेष करून तेजस म्हात्रेचं आम्ही कौतुक करू. त्याने मात्र खऱ्या अर्थाने या खेळाडूला प्रमोट केलं, समोर आणलं, संधी दिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संधी देणं. एखादा खेळाडू खेळतोय, त्याचं बॅकलॉग किती हे पाहून चालत नाही, त्याला संधी देणं हे फार महत्त्वाचं आहे. जागा बनवून खेळायचं होते, इथे पहा काय घडले. परंतु तुम्ही या गोष्टी इथे करू शकत नाही. कारण रायगड टेनिस क्रिकेटचे नियम हे थोडेसे वेगळे आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला या गोष्टी करण्याची मुभा मिळते, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये या गोष्टींना मुभा नाहीये. तुम्ही एकाच वेळी दोन्ही बॅट्समन स्ट्राईक सोडत असाल तरच तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येते. आर्यन नाईक 53 वरती खेळतोय. शुभम नाईक यावेळेस मात्र रायगड खरं तर शुभम नाईक रायगड आदिवासी जी टीम असणार आहे त्या टीमचं खरं तर नेतृत्व त्याच्या खांद्यावरती असेल. व्हाईट बॉलसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूसाठी अप्लाय केलं गेलं. सो पाहूया आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट टीमची आता मदत घेतली जाईल आणि पाहिलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी, सगळं आता
या ठिकाणी मात्र चेक केलं जाईल. सर या प्लीज लवकर. प्रफुल्ल सरांना मी इन्व्हाइट करतो आमच्या टेक्निकल रूम मध्ये, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाईल. शुभम नाईक या ठिकाणी मात्र खेळताना पाहायला मिळतात आर्यन नाईक सोबत. आता शुभम नाईकची देखील एक चांगली ओळख बनणार आहे संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आदिवासी संघाचं तो नेतृत्व करणार आहे, कारण की जी शो मॅच या स्पर्धेमध्ये रायगड आदिवासी टीम खेळणार आहे, त्यामध्ये त्याच्यावरती महत्वाची जबाबदारी खरं देण्यात आली रायगड जिल्ह्याकडून. चेक करण्याची मागणी या ठिकाणी मात्र झाली. खरं लगेच आर्यन नाईकला असं वाटलं होतं बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर चाललाय, तो सोडून दिला तरी सुद्धा नेमकं रिझल्ट काय असणार हे आपल्याला पाहायचंय. 5 बॉल फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांची ही मागणी मात्र खऱ्या अर्थाने थोडीशी चुकीची ठरली आणि त्यामुळे कदाचित आर्यन नाईकला थोडंसं निराश व्हावं लागते. आणि हा पाहतो बॉल अखेरच्या क्षणाला ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला आणि धाव इथे मात्र मिळाली. एक सिंगलच्या मदतीने टार्गेट सेट झालेला आहे मैदानावरती. 77 धावांचं टार्गेट आणि 78 धावांचं लक्ष आहे. 77 काढल्या गेल्या, सॉरी 78 धावांचं लक्ष उभं करण्यात आलंय आणि या 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतोय आमचे सहकारी. आणि सातत्याने हे संपूर्ण केवळ मुंबई, रायगड आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारताबाहेर देखील ज्यांचा आवाजाचा डंका राहिला आणि 7 समुद्रापलीकडे मराठी भाषेतून समालोचनाला खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एक वेगळी उंची मिळवून दिली, आमचे मार्गदर्शक चंद्रकांत शेट्टे सर येथील मायक्रोफोनवरती. तुर्तास काही प्रेझेंटेशन आहेत ते आपण करूया. मच्छिंद्र पाटील सरांना ऐकूया. हॅलो चेक. तर याच दरम्यान या स्पर्धेमध्ये ज्यांचं आता आगमन झालंय, उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारे, फार कमी वयामध्ये भारतीय जनता पार्टी पोईंजे पंचायत समिती अध्यक्ष सन्माननीय ML लबडी इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टर आणि उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेणारे आमचे मंगेशजी लबडे साहेबांचं आगमन झालं. मी विनंती करेन महेश कडू साहेब आणि मंगेश वाकडेकर साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण मंगेश लबडे साहेबांना सन्मानित करावं. अभिमान आहे साहेब आम्हाला, कारण फार कमी वेळामध्ये उंच भरारी घेणं व्यक्तिमत्व, उद्योग क्षेत्रामध्ये देखील फार उंची त्यांची आपण पाहतोय. ML लबडे इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर, ते स्वतः मालक आहेत आणि पोईंजे पंचायत समितीचे ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत. खूप खूप आणि त्यांचा संघ देखील इनॅक्शनमध्ये ते एक ऑनर देखील आहेत संघाचे, त्यामुळे तुमचं या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तदनंतर आता ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब, भारतीय जनता पार्टी ZP सदस्य, आणि ते आता निवडून देखील आले, त्यामुळे त्यांचा आपण सत्कार देखील ठेवला या स्पर्धेमध्ये. मी विनंती करेन मंगेशजी वाकडेकर साहेब आणि महेशजी कडू साहेबांना की आपण त्यांना सन्मानित करावं. धैर्यशील दादा यांचे खंदे समर्थक आहेत आणि पेन तालुका ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. अभिमान आम्हाला, एक अग्री माणूस देखील ज्वेलर्सचा अध्यक्ष होऊ शकतो, एक अग्री माणूस देखील ज्वेलर्सची पेढी चालवू शकते, त्याबद्दल तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या या कार्याला आम्ही सलाम करतोय. संदेश ठाकूर वाशीचे सरपंच. हॅलो चेक. तर वाशी गावचे सरपंच सन्मान्य संदेशजी ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालंय. या साहेब आपणास आम्ही सन्मानित करतोय. हॅलो. साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं रायगड प्रीमियर लीग पर्व 6 महेश कडू आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहिलं, ज्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा उद्या असेल, मंगेशजी वाकडेकर साहेब हे देखील मंचावरती आहेत. रोहन म्हात्रे डोलवी गावचे उपसरपंच. तर तरुणांनी राजकारणामध्ये यायला हवं, कारण तरुणांचा राजकारणामध्ये येणं
हे समाजाच्या हितासाठी असतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. प्रफुल्लजी म्हात्रे माजी सभापती हे देखील आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. मी विनंती करेन मंगेश वाकडेकर आणि आमचे महेशजी कडू साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण साहेबांना देखील सन्मानित करावं. आल्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. 5 वर्षापूर्वी संकल्पना डोक्यामध्ये आली आणि ती सत्यामध्ये उतरवली असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मंगेशजी वाकडेकर यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या संकल्पनेतून उद्यास आलेली रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण 6व्या पर्वामध्ये पाहतोय. आणि यावर्षी तो मान मिळाला आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माजी सरपंच सोनारीचे महेश कडू साहेबांना या सोनारी नगरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. या साहेबांचा देखील आपण सन्मान करूया. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत आहे. मंगेशजी वाकडेकर साहेब सध्या फार मोठ्या उच्च पदावरती आहेत. तरी देखील क्रिकेटचा मोह आणि त्याने रुजवलेली ती मुळं ती त्यांना जगवायची आहेत. कारण तो विचार त्याने मांडला होता आणि तो विचार सत्यामध्ये उतरवलाय असे मंगेशजी वाकडेकर साहेब. तर या एक विशेष सन्मान आपण करतोय सन्मान्य विद्याधर जोशी साहेब ज्याने मंगेशजी वाकडेकर साहेबांच्या निवडणुकामध्ये भरपूर परिश्रम घेतले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. एकदा जोरदार टाळ्या द्यात या साहेबांसाठी. खूप खूप अभिनंदन साहेब. आमच्या एक मोठ्या व्यक्तिमत्वाला तुम्ही एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मंगेशजी वाकडेकर साहेब यांच्या वतीनं आणि सोनारी गावच्या वतीनं आणि महेश कडू मित्रमंडळाच्या वतीनं तुमचं मनापासून आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार देखील व्यक्त करतोय आणि स्वागत देखील करतोय. खूप खूप धन्यवाद साहेब. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतोय आणि क्षणाचा विलंब न करता या आपण म्हणणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील चंदू शेट्टे सर. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद सर. जावेद मॅचच्या दिशेने एक मोठी मॅच. एका बाजूला अनमोल किंग्स कलमोली, दुसऱ्या बाजूला दैविक स्पोर्ट्स यांना आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4 चौकार. मोठा आहे परंतु अशक्य नाहीये. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये उरण तालुक्यामध्ये आणि सोनारी या गावामध्ये. सोनारी गावचे माजी सरपंच तथा ख्यातनाम उद्योजक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व महेशजी कडू साहेब यांच्या माध्यमातून आज सोनारी मध्ये स्पर्धा आली आहे. यावेळेला बिग हिट लपेटला आणि बॉलला पाठवलं लांब 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 लांब. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. तरे यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. 6 ओव्हर मध्ये 78 करायचे आणि या मैदानामध्ये काल आम्ही 100 पेक्षा जास्त धावा बऱ्याच वेळा पाहिलेल्या आहेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, लेटकट खेळतायत. तिकडे रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न अरमान आणि त्याच बरोबरीने इकडे सुहास तरे हे करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा क्रिकेट खेळतोय, आमची टीम कधी मैदानात पोहोचते, आमच्या ओनरचं कधी एकदा नाव होतंय, याची देखील आपण आवर्जून वाट पाहत असतो. तो दिवस उजाडलाय. बरीच महिने वाट पाहिली यावेळेला आपण, कारण नॉर्मली हंगामाच्या सुरुवातीला ही स्पर्धा रायगड प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते. या स्पर्धेचे संकल्प करते मंगेशजी वाकडेकर साहेब. नुकतंच त्यांचा रायगड जिल्हा परिषदेच्या यावेळेला पुन्हा एकदा बॉल लपटायला गेले. टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि कॅचही सुटली आहे. मंगेशजी वाकडेकर साहेबांची नुकतीच रायगड जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षपदी निवड झाली आहे, मोठी गोष्ट आहे. सर्वसामान्य घटकांमधून आज रायगड जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून होऊन जाणं आणि त्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये जिल्हा परिषद 15 तालुक्यांचा मिळलेला हा रायगड जिल्हा एक बलाढ्य जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याचं अध्यक्षपद मिळणं आणि ते देखील आपल्यातील एका क्रिकेट प्रेमीला ही महत्वाची बाब आहे. इकडे कमबॅक करताना पाहिला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळला खरा, परंतु सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. 78चा करायचा आहे पाठलाग, परंतु पहिली ओव्हर संपली आहे आणि स्कोर झालाय 12. म्हणजे येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 66 अजूनही बनवायच्या आहेत. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. बऱ्याच जणांना माहित नसेल, परंतु मी आवर्जून मंगेश सर एक तुमची आठवण सांगेल. कारण ज्यावेळेला UK टायगर चॅम्पियनशिप ही स्पर्धा झाली होती 2015-16च्या दरम्यान, तुम्ही मला कॉल केला होता आणि मला रायगडची एंट्री टाकायची सांगितलं होतं. त्यावेळेला रायगडचा संघ पूर्ण उभा नव्हता राहिला, परंतु त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं, म्हणजे त्यावेळेला माझ्या मोबाईलमध्ये शिरडोनचे सरपंच म्हणून अजूनही त्याच नावाने नंबर सेव्ह आहे आणि थोड्या वेळाने दाखवेल देखील तुम्हाला. आणि तुम्ही पहिल्यांदा रायगडची एंट्री केली होती, त्या नंतरच्या 10 वर्षात रायगडने केलेली क्रिकेटने केलेली प्रगती खूप मोठी होती. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु रन नाही मिळणार आणि अभिमान वाटतो. आपल्यातील एक व्यक्तिमत्व, आपल्यातील एक क्रिकेट प्रेमी, आपल्यातील एक क्रिकेटचा चाहता आज रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालाय आणि त्याच्यामुळे सगळ्यांसाठी आपुलकीची बात आहे. आणि क्रिकेटमधून गेलाय, त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेटमधून गेलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला महेशजी कडू साहेब, किती बोलावं तेवढे कमी. या वेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पकडली गेली कॅच, विकेट आली आहे, धक्का बसलाय पहिला. आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व महेशजी कडू साहेब, चांदीची ट्रॉफी, त्यांची एक वेगळी संकल्पना आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही नवनवीन गोष्टी खूप साऱ्या पाहिल्या. स्वतः क्रिकेट खेळाडू आणि आज रायगड प्रीमियर लीग सुद्धा उरणमध्ये आणण्याचं काम महेशजी कडू साहेबांनी केलेलं आहे आणि एक मोठी उंची या स्पर्धेला लाभताना पाहायला मिळते. या सगळ्या खेळाडू मच्छिंद्र पाटील सर इतके उत्साहित असतात अशा ज्यावेळेला जिल्ह्याच्या स्पर्धा, त्यांना माहित आहे गावाच्या क्रिकेटमध्ये आपण चांगलं खेळलोय, जर तुम्ही या मंचावर चांगले खेळलात तर येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक गटाचे दरवाजे तुमच्याशिवाय उघडले, नक्कीच तुमच्यासाठी उघडले जाणार. त्याचं कारण आहे सुमितने लगातार 2 मोटरसायकल घेतल्या, त्यानंतर ते चर्चेत आले. किरण पवार यांची 4 व्हीलर, त्याच्यानंतर व्यावसायिक गटामध्ये त्यांचा वेगळाच डंका पाहायला मिळाला. बंटी बद्रिके यांना इकडे 4 व्हीलर घेतल्यानंतर खुल्या गटाचे दरवाजे आणखी चांगल्या पद्धतीने उघडले गेले आणि मयूर यांनी देखील गेल्या वर्षी मात्र सिरीज मिळवताना पाहायला मिळाले 4 व्हीलर आणि मग 3 4 व्हीलर आणि 2 मोटरसायकल ऑलरेडी सिरीजच्या स्वरूपात मिळाले. त्या खेळाडू खरंच चांगले खेळतात. या वेळेला थोडासा पुढे केलेला बॉल कव्हर्सला खेळतात, तिकडे फिल्डर आहेत. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धाव संख्या 1 ने पुढे जाते. धाव संख्या जर पाहिली तर 13 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 2 सुरू असताना पाहायला मिळते. कळंबोली विरुद्ध खानावले यांच्यातील एक महत्वाची लढत आहे. यावेळेला परकट उसळी होती, त्याचा फायदा आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय, वाह. षटकार आलाय, अप्परकटचा फटका खेळताना पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग होते. नारपोलीचे दिनेश आलेले आहेत, याही नावाची चर्चा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कदाचित बदली खेळाडू म्हणून सुहास दाखल झाले, परंतु काय कामगिरी करतात सुहास तरे. संधी मिळाली, संधीचं सोनं करतायत, जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे.
यावेळेला पुन्हा एकदा उसळी, पुन्हा एकदा लेट कट बॉल, पुन्हा एकदा सीमा रेषा पार, 4 चौकार. तर या ठिकाणी कल्पकतेने दिले. बॉलला फक्त दिशा दिली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण झाली या अप्पर कट या फटक्याने. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रायगड प्रीमियर लीग. चांगला बॉल, त्याचाही सन्मान इकडे दिला गेलेला आहे. एक विकेट माघारी परतली जरूर आहे, परंतु कळंबोली टीम, अनमोल किंग्स कळंबोली टीम 24 वर गेलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि 78चा पाठलाग करायचा आहे. तो 4 ओव्हर मध्ये 54 अजूनही पाहिजेत. या डीजे आणखीन एक आवर्जून मंगेशजी वाकडेकर साहेब, आणखीन एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे रायगड प्रीमियर लीगचा मालिकावीराचा पुरस्कार किरण पवारने घेतला, परंतु त्या गाडीचं सारथ्य कोणी केलं होतं? श्रीमंत छत्रपती संभाजी राजे सारथ्य करत होते. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आयुष्यात? याच्यापेक्षा आणखी काय मिळवायचंय? ते रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालं होतं. किरण बाजूला बसवलं आणि गाडी स्वतः छत्रपती चालवत होते. तर खूप साऱ्या कल्पकता, खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी या स्पर्धेने टेनिस क्रिकेटला दिल्या. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चोवीस धावा धावफलकावर आहेत. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 54 पाहिजे आहेत. ऑप्टमच्या बाहेरून उचलायला गेले, टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत, फिल्डर येत आहेत तिकडे, पकडली कॅच, विकेटचं पतन. जसे शरद आले पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन गेले. लांबून हेलिकॉप्टर खेळायला गेले आणि त्याच्यामुळे बॅटर फसताना पाहिलं मिळालेल्या आहेत. सुहास माघारी परततात, अरमान ऑलरेडी माघार परतलेले आहेत आणि आता मैदानाच्या दिशेने दिनेश पाटील त्यांची साथ देण्यासाठी आशिष कुमार पाल, आशिष मेहरोल. आता या खेळाडूचा रोल महत्वाचा असणार आहे आणि लक्ष म्हणजे सोपंही नाही आणि अजून अवघड सुद्धा नाहीये. मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. शरद मुसळे बॉलिंगला आले, परंतु पहिल्याच बॉलवर विकेट देखील. खालापूर तालुक्यातील वाणिवली गावचे असणारे हे खेळाडू आहेत शरद मुसळे. त्यांनी घेतले विकेट, परंतु पनवेल परिसरातील आशिष आणि त्याचबरोबर नारपोलीचे दिनेश पाटील. गेल्या काही वर्षात युवा संघ जे चर्चेत आले ना, त्याच्यात नारपोलीचं नाव देखील सामील होतं. आणि आता आशिष मेहरोल स्ट्राईकवर, समोर शरद. ऑप्टमच्या बाहेरून खेचला, पहिलाच बॉल, सीमारेषा पार, षटकार. प्रभाकरजी म्हात्रे साहेब, भारतीय जनता पार्टी, जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळचे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. थोडासा कट पाहायला मिळतोय, जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. धैर्यशील दादा यांचे खंदे समर्थक आणि पेन तालुका ज्वेलर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक स्वागत असणार आहे. अख्ख्या रायगड जिल्ह्याला एका मंचावर आणण्याचं काम रायगड प्रीमियर लीगने मागील 6 पर्व केलंय. ऑप्टमच्या बाहेरून पुन्हा एकदा खतरनाक षटकार.
आल्या ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, 2 मैदानाच्या बाहेर मारले, जणू काही त्यांनी काल रात्री मोबाईल चार्जिंगला नव्हता लावला, ही बॅटच चार्जिंगला लावली होती की काय, कारण त्यांनी 2 लांब लचक षटकार मारलेले आहेत आणि खरंच बॉल हरवलाय वाटतं, एवढ्या लांबवर मारलाय. आनंद तर देतोच मच्छिंद्र सर, पाहणाऱ्यांना जास्त देतो. खेळणाऱ्यांना उत्कंठा असते, पाहणाऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त उत्कंठा असते. खेळणाऱ्यांना टेन्शन असतं, पाहणाऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन असतं. त्यांच्या काळजाचे ठोके धगधग 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 करत असतात. आमच्या गावचा खेळाडू, आमच्या कुटुंबातील खेळाडू, आमचा मित्र, आमच्या तालुक्यातील खेळाडू, आमच्या मित्राच्या संघमालक असता ज्या टीमचा आहे ते खेळाडू यांनी चांगलं खेळावं म्हणून त्यांच्याही काळजाचे ठोके धगधग 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 करत असतात. या क्रिकेटचा खेळाची मजा वेगळी आहे. इंटरनॅशनल क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, IPL पहा त्याच्यात आनंद मिळतो, आपली RPL पहा त्याच्यात सुद्धा आनंदच मिळतो, दिवसा क्रिकेट पहा त्याच्यात आनंद मिळतो, रात्री क्रिकेट पहा त्याच्यात सुद्धा आनंदच मिळतो. आशिष पुन्हा एकदा यावेळेला हेलिकॉप्टर सिक्सर. गाडी चाले बॅटिंग वातावरण बदलून टाकलंय, थोडासा दबाव मात्र या ठिकाणी निर्माण केला होता खानावले टीमने, परंतु मॅच मध्ये पुन्हा एकदा कळंबोली सुद्धा आली आहे. त्याचं कारण आहे आशिष मेहरोल आलेले आहेत आणि ते मैदानात आल्यानंतर त्यांचा रोल महत्वाचा असतो आणि तोच रोल इकडे पाहायला मिळतोय. सिक्सरची भाषा बोलतायत, परंतु बॉलिंग टीम देखील काही कमी नाहीये. एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते, कारण या षटकाची सुरुवात शरद मुसळे यांनी विकेटने केली होती. पुन्हा एकदा ते कमबॅक करणार का? मॅच आता चांगली चालली आहे. 42 रन झालेत, तिसरी ओव्हर सुरू आहे. 78चा पाठलाग करायचा आहे. सोपही आहे आणि अवघड सुद्धा आहे. कधी बॉलर, कधी बॅटर, कधी खानावळे, कधी कळंबोली, अशी ही मॅच निघाली आहे. प्रत्येक टीमचे खास मास्टर माइंड प्रत्येक टीमच्या बरोबर सुद्धा आहेत. फुल टॉस आणि या फुल टॉसला फेकून दिलेला आहे. पुन्हा एकदा लांब 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 षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 24. 4 षटकार मारलेत आणि षटकाराची भाषा आल्या आल्या बोलायला सुरुवात केली या खेळाडूने. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 4 षटकार आले त्या ओव्हरमध्ये, परंतु मॅच अजूनही संपली नाही. 18 बॉलमध्ये 30. क्रिकेटचा खेळ आहे. एक चांगली ओव्हर सुद्धा मॅच मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग टीमला आणू शकते. त्यांना ते प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येक खेळाडूला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली या क्रिकेटच्या खेळाने, गावांना निर्माण करून दिली. आपल्याला जर एखाद्या गावातील एखादा व्यक्ती भेटला आणि तर आपण लगेच त्याला म्हणतो, अरे या गावात आमचा एक क्रिकेटपटू मित्र आहे, या गावचा एखादा संघ आहे ज्याच्याबरोबर आम्ही खेळलोय. आणि अशी आपली एक वेगळी ओळख या क्रिकेटच्या खेळाने मच्छिंद्र पाटील सर निर्माण करून दिली आहे. एखाद्या गावात सोयरीक जरी होणार असेल तिकडे सुद्धा आपला एखादा क्रिकेटपटू मित्र निघतो. आणि अशी ही क्रिकेटची मैत्री आपली आयुष्यभराची आहे. खूप सारे मित्र आयुष्यभर साथ देणारे या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला दिलेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पॉवरफुल स्ट्रोक होता जरूर, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडली गेली कॅच. ही मॅच ऑन आहे हेच इकडे सांगतायत. वाह, विकेट आली आहे. जीत खोत यांनी तो कारनामा केलाय. हॅलो.
जव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत यायला सुरुवात झाली आहे. असं काही नाहीये, मॅच दिवसा सुद्धा रंगते, मॅच रात्री सुद्धा रंगते, मॅच सकाळी सुद्धा रंगते, मॅच दुपारी सुद्धा रंगते, मॅच संध्याकाळी सुद्धा रंगते, मॅच रात्री सुद्धा, मध्यरात्री सुद्धा, आणि आपण पहाटेच्या मॅच सुद्धा पाहिल्यात. त्याच्यामुळे मजा तर येणार आहे. आणि क्रिकेट हा खेळ 2 डावांचा, एका डावामध्ये रिझल्ट लागत नसतो, त्याच्यासाठी 2 डाव लागतात. आणि दुसरा डाव सुद्धा आता रंगात यायला लागलाय, कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. जीत खोत आलेत आणि त्यांनी 2 विकेट घेतलेल्या आहेत. बामण डोंगरीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संदेश मुंडे. चांभारलीचा या खेळाडू अलीकडे थोडस कमी खेळताना पाहतो मी त्यांना, परंतु जबरदस्त क्षमता असणारा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील चांगलेच प्रसिद्ध आहेत. संदेश मुंडे बॅटिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळालेले आहेत. अगदी महत्वपूर्ण असणारा सामना, कारण लीग ज्यावेळेला असतात ना, पहिलीच मॅच जिंकायची आणि आपली या सामन्यावर स्पर्धेवर पकड मिळवायची असा इरादा प्रत्येकाचा असतो. यावेळेला आल्या आल्या फटका खेळलाय, परंतु हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे. आणखीन एक विकेट, मॅचने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. वा वा वा, जीत आले आणि आपल्या जीत टीमच्या जीत साठी प्रयत्न करतायत. आणखीन एक विकेट. विकेट आलेली आहे. बामण डोंगरीचा बॉलर, बामण डोंगरीचा फिल्डर देखील पाहायला मिळाले तिकडे. आणि असं वाटत होतं की आशिष मेहरोल आता या मॅचला सहजासहजी उचलून कळंबोलीला घेऊन चाललेत की काय. त्याच वेळेला जीत खोत म्हणतात, नाही आम्ही आहोत, अजून प्रयत्न सुरू आहेत. खानावडीला आम्हाला सुद्धा ही मॅच घेऊन जायची आहे आणि त्याच्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 2 बॉलवर 2 विकेट. दबाव थोडासा वाढवतील, दबाव थोडासा वाढवतील, कारण अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. जर मॅच रंगल्या तर त्याची मजा काही वेगळीच असते आणि मॅच हळूहळू हळूहळू रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आणि प्रेक्षक देखील, कारण उरण म्हटलं तर बरेचसे या ठिकाणी ऑफिसेस आहेत, आपापल्या ऑफिसमधून आपापल्या यार्डमधून सध्या मॅच पाहत आहेत, परंतु थोड्या वेळानंतर आपापली कामे संपवून मात्र मैदानात गर्दी देखील होताना पाहायला मिळेल. यावेळेला फटका चांगला खेळलाय, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, थ्रोई लगेच केलाय. वा, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. समीकरण पुन्हा बदललं जात आहे. जीत खोत चांगली कामगिरी करतायत. 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 29 धावांची आवश्यकता आहे. खानावळे गाव एका बाजूला, दैविक लक्ष्मी खानावळे दुसऱ्या बाजूला, अनमोल किंग कळंबोली यांच्यातील सुरू असणारी मॅच रायगड प्रीमियर लीगची आहे. अटी तटीचा सामना सोनारी गावामध्ये. ओहो, चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर लेंथ वरून थोडस मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला, लॉंग ऑनला पाठवला. 1 रन तिकडे मिळणार आहे. आशिषचं मैदानात असतं खूप महत्वाचं आहे, परंतु कळंबोली टीमच्या धावसंख्या 50 पूर्ण झालेल्या आहे. 50 धावा कळंबोली पूर्ण करते, परंतु थोडेस चिंतेचं वातावरण हेही असणार आहे. विकेट सुद्धा 4 आलेले आहेत. 14 बॉल 28 करायचे आहेत. एकाला खेळून जमणार नाही, सगळ्यांना खेळावं लागणार आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, एकाला बॉलिंग करून चालणार नाही, सगळ्यांना करावं लागणार आहे. क्रिकेटच्या खेळाची मजा काही औरच आहे आज सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, लॉफ केलाय, बॉल हवेत आहे, तिकडे आहेत फिल्डर. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. मयूर पाटील होते तिकडे पोसरीचे, त्यांनी पकडली कॅच. आणखीन एक विकेट. ओव्हर मध्ये आशिषने धुमाकूळ घातला, 4 षटकार खेळले आणि या ओव्हर मध्ये जीत खोत आले. त्यांच्याही खात्यावर 4 विकेट लागलेल्या आहेत. या ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या, फक्त 14 रन दिल्या. जीत खोत
या नावाची का चर्चा आहे? आज एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. 13 बॉल 28 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. या क्रिकेटच्या खेळाची मजा काही औरच आहे. कधी एकदा ग्राउंडवर जातोय असं प्रत्येकाला झालं असेल. आपली बाईक नसेल तर मित्राला सांगितलं असेल, बाबा मलाही यायचंय सोनारीला, घेऊन चल मॅचच्या दिशेने. असं मात्र प्रत्येक जणाचाच ही चर्चा असेल. किंवा मित्राच्या कारमध्ये सुद्धा 4-4 जणांनी सीट पहिल्याच बुक केल्या असतील सोनारीच्या दिशेने. या वेळेला समोर स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आहे, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. काय कमबॅक केलाय, काय ओव्हर टाकली आहे, लाजबाब. आपण बॅटरसाठी टाळ्या वाजवतो, मला वाटतं बॉलरसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या, या ओव्हरमध्ये फक्त 3 रन दिल्या त्यांनी आणि या मॅचला ऑन ठेवलंय. 50-50 मॅच. डीजे या. हार्दिक स्वागत असणार आहे. 51 धावा फलकावर आहे. 12 बॉल मध्ये 27 अजूनही करायच्या आहेत. एका बाजूला खानावळे, एका बाजूला कळंबोली यांच्यातील सुरू असणारी मॅच दर्जेदार क्रिकेट. आणि आता बॉलिंग साठी येत आहेत रजत मुंडे, रायगडचा असा स्टार ज्याच्या नावाची चर्चा भारतभर आहे सध्या. परंतु त्याला नाव कोणी दिलं तर चांभारली या गावाने नाव दिलं. रायगडच्या क्रिकेटने या खेळाडूला मात्र पुढे आणलं. आज भारतभर चर्चा आहे. आज पुन्हा एकदा रायगडामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अलीकडे थोडीशी कमी गोलंदाजी करतात, परंतु अजूनही रवी अहिरेचा ISPL मधला बोल्ड कोणीच विसरणार नाहीये. पाहूया आज काय करतायत रजत मुंडे. अगदी महत्वाची मॅच. 12 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवर पुल केलाय आणि पुल हा सक्सेसफुल झालाय. सिक्सर. यांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. कमबॅक करावं लागेल रजत मुंडे. आज बॉलिंग मध्ये देखील स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे या मॅच मध्ये. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा वेगातही राहिला, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. कव्हर्सला बॉल गेलाय, फिल्डर तिकडे येत आहेत. मॅच मधील रंगत वाढत चालली आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 20 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आशिष मेहरोल, ऑल इंडिया क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. आणि रजत मुंडे ISPLचं बेस्ट बॅटर सुद्धा त्यांनी खेचून आणलंय रायगडामध्ये. त्याच्यामुळे 2 नामवंत खेळाडूंमधील बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत. हो 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 हो, चांगला बॉल टाकलाय, खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे टाकलाय. हिटही करण्याचा प्रयत्न तिकडे झाला, परंतु आता ओव्हर थ्रोची 1 रन अतिरिक्त मिळणार आहे. स्वाभाविक आहे, टार्गेट त्यांना आशिषला करायचं होतं म्हणून त्यांनी तो चान्स घेतला आणि त्याच्या प्रयत्नात 1च्या ठिकाणी 2 रन आलेले आहेत. धाव संख्या 2 ने पुढे जाते. अजूनही 9 बॉल आणि 18 ची आवश्यकता आहे. कधी इकडे तर कधी तिकडे अशी जाणारी मॅच रंगायला लागली आहे रायगड प्रीमियर लीग सोनारी गावामध्ये. ऑप्टमच्या बाहेर व्हाईट बॉल इकडे घोषित केलाय. आशिष पासून थोडस दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न राहिला, त्या प्रयत्नात व्हाईट बॉल घोषित केला जातोय. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न राहिला. एक रणनीती प्रत्येकाची ठरलेली असते. बॅटरची ठरली असते की बॉलर काय टाकू शकतो मला कुठे खेळायचं, आणि बॉलरची ठरली असते हा बॅटर काय खेळतो तर मला कुठे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ही त्यांची देखील रणनीती असते. कमी गतीचा बॉल ओळखला, पिक केला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 6-6-6 षटकार. आता बॅक ऑफ द हँड केला आणि कमी गतीचा केला, बॅटच्या पुढे केला आणि त्याचा फायदा घेतला आशिषने. आणि आशिषला आज 6ची भाषा खूप आवडते. आणखीन एक षटकार मारलाय त्यांनी. मॅच संपलेली नाहीये. 8 बॉल मध्ये 11. या 2 मध्ये
चांगला बॉल टाकावा लागेल. या वेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे पोहोचतायत. हो, एक रन घेतली आहे. दुसरीचा कॉल आणि तिकडे काय अपघात घडलाय. मॅच आहे, कधी एकदा रंग बदलेल याचा नेम नाही, परंतु रनआउटची का होईना विकेट आली आहे ते महत्वाचं आहे. आशिष नॉन स्ट्राईकला आहे तेही महत्वाचं आहे. विकेट आली आहे. ची उत्कंठा कायम आहे. 7 बॉल मध्ये 10 करायचेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत अजूनही आशिष मेहरोल, परंतु एका बाजूने विकेट चालल्या तेही महत्वाचं आहे. आणि रजत मुंडे, काही चुकीचे बॉल आले परंतु त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळाले. 5 षटकार खेळलेले आहेत आशिष मेहरोल यांनी आपल्या बॅटिंग मध्ये. 34 धावांवर ते खेळतायत. फक्त 9 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. 7 मध्ये 10 पाहिजेत. या क्रिकेटच्या खेळात कधी कधी 6 मध्ये 20-25 होतात आणि कधी कधी 6 मध्ये 6 सुद्धा नाही होत. हे क्रिकेटच्या खेळात आपण कित्येकदा पाहिलंय. आणि विशेष म्हणजे सोनारी मध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी या अगोदर सुद्धा माजी सरपंच चषकात पाहिलेल्या आहेत. पाहूया आज काय घडेल. रजत मुंडे समोर जर पाहिलं तर महेश. यावेळेला आल्या पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या षटकात रघु परदेशी यांनी देखील चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून राहिली होती, परंतु इकडे आपण पाहतोय आता जर पाहिलं तर मॅच जवळपास आलेली आहे. 6 चेंडूमध्ये 4 ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे, जवळ पोहोचलाय. आणि पहिल्याच बॉलवर मात्र महेश म्हात्रे यांनी नावड्याचे खेळाडू आहेत त्यांनी षटकार मारलाय. काय ऊर्जा पाहायला मिळते. जो मैदानात जातोय काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करतोय. वाट पाहत होते मागील काही महिने, कधी एकदा रायगड प्रीमियर लीग येते, कधी एकदा आम्ही मैदानात जातोय, कधी बॅटिंग करतोय, कधी बॉलिंग करतोय, कधी फिल्डिंग करतोय, कधी आम्ही आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला टाळ्या वाजवायला सुद्धा जातोय. हे सुद्धा झालं होतं आणि आज खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात झाली आहे. प्रत्येक खेळाडू ऊर्जेने भरलेला आहे, मैदानात दाखल होतो आणि काहीतरी स्पेशल करतायत. रघु बॉलिंग साठी आलेत. हो 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 हो, पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. जुनं ते सोनं म्हटलं जाताना याच रघु परदेशी यांनी गेली कित्येक वर्ष आपल्या गावाचं नाव तर केलं, परंतु गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. 5 बॉल मध्ये 4 पाहिजेत. रघु परदेशी यावेळेला उचलला, बॉल मात्र फेकून दिलाय बराचसा लांबवर, अगदी हायवेच्या दिशेने. सिक्सर आणि मॅच जिंकली आहे आणखीन एका षटकाराने. म्हणजेच आशिष मेहरोलचा हा षटकार होता. 11 बॉल मध्ये 40 त्यांनी केले आणि विजय होताना पाहायला मिळतोय अनमोल किंग. कळंबोली संघ आपलं अभिनंदन, तर खानावळे संघ आपल्याला पुढल्या मॅच साठी शुभेच्छा.